बदलत्या जीवनशैलीमुळे वेळेची कमतरता व त्याचबरोबर बळटी जीवनशैली असल्यामुळे बऱ्याचदा फिरायला किंवा कुठल्याही शारीरिक प्रकारचा व्यायाम करायला आपल्याला वेळ मिळत नाही. ज्यामुळे लठ्ठपणा, आळस आणि आपल्या वाढलेल्या वजनामुळे आपण मग जिम जॉईन करण्याचा विचार करतो. मग आपल्याला वेट लॉस आणि फॅट लॉस करण्याचा सल्ला हा बऱ्याचदा दिला जातो. पण कधीकधी वेट लॉस आणि फॅट लॉस यामधील नेमका फरक समजत नाही. चला तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया वेट लॉस आणि फॅट लॉस म्हणजे काय. कृपया माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप वेळा असे वाटते की फॅट लॉस आणि वेट लॉस म्हणजे एकच. खरं तर वेट लॉस आणि फॅट लॉस यामध्ये खूप फरक आहे आणि ते समजून घेणे अतिशय गरजेचे आहे, ज्यामुळे आपला गोंधळ होणार नाही व आपण आपले रिझल्ट चांगल्या पद्धतीने अचीव करू शकू. वेट लॉस म्हणजे शरीरातील एकूण वजन कमी होणे व त्याचबरोबर शरीरातील पाणी म्हणजे त्याचबरोबर मसल्स व आपले फॅट्स म्हणजे चरबी हे वेट लॉस होताना सर्व कमी होताना दिसते. पण फॅट लॉस करत असताना खूप वेगळे होते. फॅट लॉस करत असताना शरीरातील फक्त आणि फक्त चरबीचे म्हणजे फॅट पर्सेंटेजचे प्रमाण कमी होताना आपल्याला दिसते. कारण यामध्ये मसल मास शरीरातील टिकून ठेवतो व त्याचबरोबर प्रोटीन हे मसल मास टिकून ठेवण्याचे काम उत्तमपणे करतात. खरं तर प्रत्येक वेट लॉस करण्याचे लक्ष हे फिटनेस ठेवायला असलेच पाहिजे, ज्यामुळे आपण आपल्या शरीराला पिळदार व स्ट्रॉंग बनवू शकू. काही लोक एक वेळे जेवण करतात व ते अतिशय कमी खातात व त्यांचे जलद वजन पटपट म्हणजे 5-6 किलो पटपट कमी होते, ज्यामुळे त्यांना असं वाटते की आपण फिट झालो. पण खरं तर पुढे जाऊन त्यांच्या शरीरातील प्रोटीन व मसल मास देखील कमी होताना दिसते, ज्यामुळे ते शरीरातील एनर्जी ही कमतरता देखील भासते व दिवसभर ते आपल्या शरीरातील एनर्जी सस्टेन करू शकत नाही, ज्यामुळे त्यांचा चेहरा सुकलेला दिसतो व काही काम करत असताना त्यांना थकवा लवकर जाणवतो. मित्रांनो, खूप वजन कमी झाले म्हणजे आपण फिट झालो असं नाही. जे लोक न चुकता दररोज व्यायाम करतात, प्रोटीन रिचयुक्त डाईट घेतात व त्याचबरोबर वजनी व्यायाम करतात, वजन फार कमी झाले नसले तरी त्यांच्या शरीरातील फॅट पर्सेंटेज म्हणजे चरबीचे प्रमाण कमी होताना दिसते व त्याचबरोबर त्यांचे शरीरातील इंच लॉस देखील चांगल्या पद्धतीने होते आणि ते शरीर फिट आणि स्ट्रॉंग दिसू लागते. मित्रांनो, फॅट लॉस करत असताना मसल मास टिकून ठेवायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे, ज्यामुळे आपण आपल्या शरीराला स्ट्रॉंग व फिट व आपण एनर्जिक ठेवू शकू. नंबर 1, दररोज वजनाच्या प्रति किलो मागे किमान 0.8 किंवा 1 ग्राम प्रोटीनचं सेवन हे प्रत्येकाने केलं गेलं पाहिजे. नंबर 2, कार्डिओ जास्त वेळ करण्यापेक्षा आपण तेवढाच वेळ वेट ट्रेनिंगवर देखील भर दिला पाहिजे. नंबर 3, फार कमी कॅलरीज खाल्ल्यामुळे देखील आपण आपल्या शरीरातील मसल लॉस देखील होत असतो. नंबर 4, दररोज किमान 7 किंवा 8 तासाची झोप घ्या, जेणेकरून तुमची शरीरातील मसल रिकव्हरी चांगली होईल. नंबर 5, वर्कआउटमध्ये सातत्य ठेवा, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराला स्ट्रॉंग व फिट व निरोगी ठेवू शकाल. नंबर 6, प्रोटीन इंटेक पूर्ण होत नसेल तर तुम्ही व्हे प्रोटीनचा देखील वापर करू शकता, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रोटीनची रिक्वायरमेंट देखील पूर्ण करू शकाल. नंबर 7, आधीमध्ये जर भूक लागत असेल तर तुम्ही नट्स म्हणजे दही किंवा बदाम किंवा अक्रोड किंवा त्याचबरोबर प्रोटीन शेक देखील घेऊ शकता. नंबर 8, वर्कआउटच्या दरम्यान भरपूर पाणी प्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवू शकाल, ज्यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमतरता न भासून तुम्ही तुमच्या शरीराला चांगल्या पद्धतीने ठेवू शकाल व त्याचबरोबर तुम्ही एनर्जी ड्रिंकचा देखील वापर करू शकतात. शरीरातील एकूण चरबी समप्रमाणात करायची असेल त्याला कुठलाही सोपा मार्ग नाही, परंतु एक सोपा मार्ग आहे, तो म्हणजे उत्तम आहार व त्याचबरोबर वजनी व्यायाम व आपल्या व्यायामाबरोबर सातत्य ठेवून आपण आपल्या शरीरातील चरबी ही 100% कमी करू शकतो. तुम्ही तुमच्या जिममध्ये सातत्य व तुमच्या आहारावर प्रॉपर न्यूट्रिशनवर लक्ष घाला, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरातील चांगले आणि उत्तम रिझल्ट्स मिळू शकाल. वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तरी तुम्ही तुमच्या मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा,
ज्यामुळे त्यांचा वेट लॉस आणि फॅट लॉस करताना गोंधळ होणार नाही. धन्यवाद.